गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव. मी कोल्हापूरचीच आहे. शतायुषी फॅमिली माझ्या आयुष्यात आली जवळजवळ 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्षापूर्वी आम्ही शतायुषीला जॉईन झालो. जॉईन व्हायचं कारण माझा मुलगा जो 25 वर्षाचा आहे सध्या, आणि त्याचं वेट खूप वाढलं होतं. बाहेर शिकायला होता आणि बाहेरचं खाणं वगैरे ह्याच्यामुळे त्याचं वेट खूप वाढलं होतं आणि त्याच्यासाठी एक दिवस त्याला ऍडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये. त्याचं बीपी शूट झालं होतं 180/100 आणि वय वर्ष 25 आणि वजन होतं 132 किलो. तर त्याच्यासाठी आम्ही काम केलं. ज्या वेळेला त्याचं बीपी वाढलं खूप आणि आयसीयू मध्ये ऍडमिट केलं, त्यावेळेला आम्हाला कळलं की आता खूप गरज आहे की त्याचं वेट कमी करायचं. कारण त्याच वेळेला अल्टिमेटम दिलं होतं त्याच्या फिजिशियननी की जोपर्यंत वजन कमी करत नाहीस तोपर्यंत तुझा बीपी कंट्रोल येणार नाही. आणि असंच जर राहिलं, वजन असंच वाढत राहिलं, बीपी असाच शूट होत राहिला, तर इथून पुढे काही गॅरंटी नाही की शरीरात काही त्याचं दुष्परिणाम होतील. आणि तेव्हा आम्ही शतायुषी मध्ये जॉईन झालो. माझे दीर रवी जाधव यांनी मला यामध्ये इंट्रोड्यूस केलं. थँक्स टू हिम आम्ही जॉईन झालो आणि 40 दिवसाची मॅरेथॉन स्टार्ट झाली. जे आता मॅरेथॉन स्टार्ट असते ती मॅरेथॉन वेट लॉस, हेल्दी वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट झाली आणि त्याच्यामध्ये भाग घेतला. कौस्तुभनी स्वतःचा पहिल्या 40 दिवसातच 15 किलो वेट लॉस केला आणि त्याच्याबरोबर मी पण, आणि माझा पण 10 किलो फॅट लॉस झाला. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये त्याने टोटल 22 किलोचा फॅट लॉस केला आणि माझं टोटल एक 15-17-18 किलोचा फॅट लॉस झाला. वेट लॉस करणं हे खूप इझी आहे शतायुषीला. पण वेट लॉस झाल्यामुळे जे काही फायदे झाले ते म्हणजे कौस्तुभचं बीपी तर एक 2-3 दिवसातच कमी व्हायला लागलं, जसं त्याने स्वतःवर काम करायला लागला. आता हेल्दी आहे तो. आणि माझा रिझल्ट म्हणजे मला सांधेदुखीचा खूप त्रास होता. म्हणजे गुडघेदुखी, कंबरदुखी, परत टाचदुखी. टाचेत स्टिरॉइडची इंजेक्शन घ्यायला लागायची मला. घेतली होती 4-5 इंजेक्शन दोन्ही टाचेत घेतली होती. कारण चप्पल घातल्याशिवाय मला चालता यायचं नाही. पाय जमिनीवर टेकायला यायचं नाही. ती इंजेक्शन घेतली होती. फ्रोझन शोल्डर होतं. फ्रोझन शोल्डरला पण मी इंजेक्शन घेतली होती शोल्डरमध्ये. केस प्रचंड गळायचे. स्ट्रेस लेवल खूप होता. त्याच्यामुळे केस गळायचे, झोप लागायची नाही. स्किन पूर्ण टॅन झाली होती. आणि मानसिकता पण इतकी बिघडली होती की अस्वस्थ वाटणं किंवा ताण येणं, डिप्रेशनमध्ये जाणं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू होत्या. आणि खूप अगोदर माझी मेन्सेस गेल्यामुळे, जरा अर्ली मेनोपॉज झाल्यामुळे, ते पण हार्मोनल इम्बॅलन्समुळे माझं पण वेट गेन झालं होतं. आणि जसं जसं माझं वेट लॉस होत गेलं तसं ह्या सगळ्या ज्या तक्रारी मी सांगितल्या तुम्हाला, त्या एक 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 कमी होत गेल्या. औषध मुक्त होणं हे शतायुषीचं एक म्हणजे काय म्हणतात त्याला टॅग आहे की विदाउट मेडिसिन 100 इयर्स आपल्याला जगायचंय. तर विदाउट मेडिसिन मी कशी मुक्त झाले त्याचं म्हणजे, मी शतायुषी मध्ये यायच्या अगोदर एक 8 वर्षापासून मला फंगल इन्फेक्शनचा खूप त्रास होता. म्हणजे डेली मला एक गोळी खायलाच लागायची, कारण ती नाही खाल्ली तर ते इचिंग व्हायचं आणि खूप इरिटेशन व्हायचं. लाल होणं किंवा चट्टे उठणं ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मी औषध बदलून बदलून खूप औषधं खाल्ली. जवळजवळ 8 वर्ष औषधं खाल्ली. आम्ही डॉक्टर लोकांना सांगतो की फंगल इन्फेक्शन लवकर कमी येत नाही. जसं क्लायमेटमध्ये जे चेंज होतंय तसं ते होतच राहते. आणि कायमस्वरूपी तुम्हाला कमी जास्त प्रमाणात औषधं खावीच लागणार आहे. असं मी सांगत होते पूर्वी, पण आता मी सांगत नाही. कारण 8 वर्षाचं फंगल इन्फेक्शन माझं लिटरली 25व्या दिवशी पूर्णपणे गेले. आणि गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये मला फंगलची एकही गोळी खायला लागलेली नाही. म्हणजे ही शतायुषीमध्ये आल्यानंतर मी औषधमुक्त झाले. तर आजचा आपला विषय आहे की स्त्रियांचं आरोग्य. आता स्त्रियांचं आरोग्य हे फक्त तिच्या एकटीवर अवलंबून नाहीये. ते तिच्या संपूर्ण कुटुंबावर अवलंबून आहे आणि तिच्या कुटुंबाचं आरोग्य हे तिच्या स्वतःच्या आरोग्यावर अवलंबून आहे. म्हणजे काय, जर एक स्त्री जर सुदृढ, आनंदी, हेल्दी असेल तर तिचं संपूर्ण कुटुंब हेल्दी राहू शकतं. म्हणूनच आज आपण स्त्रियांचे आरोग्य उत्तम कसं ठेवता येईल याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. आता स्त्रियांच्या आरोग्याची सुरुवात कुठून होत असेल, तर जेव्हा ती स्त्री तिच्या आईच्या पोटात असते तेव्हापासून. म्हणजे जर तिच्या आईने जर व्यवस्थित तिचा आहार विहार मानसिकता जर प्रॉपर नसेल, पॉझिटिव्ह नसेल, तर तिथूनच तिच्या आरोग्याची सुरुवात होत असते. त्यानंतर तिची जन्मानंतर असणारं तिच्या आईचं दूध तिला नाही मिळालं नाही, किंवा बालपणात जर तिचा योग्य पोषण मूल्य आहार नाही मिळाला. पूर्वी बघा, मुलगा मुलगी याच्यात वाढवण्यात थोडंसं तुम्हाला आठवत असेल तर थोडंसं त्यांच्या वाढवण्यात तफावत असायची. त्यांच्यात थोडंसं खाण्यापिण्याच्या बाबतीत, त्याच्या वागणुकीच्या बाबतीत पूर्वी भेदभाव असायचा. आता होत नाही तसं, की आता मुलींना खूप महत्व दिलं जाते.
तर लहान वयातच त्यांचं जर योग्य पोषण झालं नाही, योग्य आहार त्यांना मिळाला नाही, योग्य लसीकरण झालं नाही, तर पुढे जाऊन त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. नंतर स्त्रियांच्या आरोग्याचा महत्वाचा टप्पा असतो तो किशोरवयीन. म्हणजे यात काय होतं, की त्यांच्या पिरियड्स चालू होतात. म्हणजे पाळी येण्याचा काळ. शरीरात उत्तम प्रकारचे हार्मोन स्त्रवण होत असतं आणि याच्याच अवस्थात पुन्हा एक नवीन जीव जन्माला घालण्यासाठी तिचं शरीर तयार होत असतं. आणि अशा काळात सुद्धा तिने तिच्या आरोग्याची काळजी उत्तम घेतली पाहिजे. कारण जर याच काळात जर काळजी घेतली नाही, तर पीसीओडी, पीसीओएस, पीआयडी, थायरॉइड, प्री डायबिटिक, ओबेसिटी यासारख्या आजारांची सुरुवात इथूनच होत असते. आणि म्हणूनच ह्या वेळी जर स्वतःची काळजी घेतली नाही, तर पुढे जाऊन गंभीर आजारपणाला आपल्याला तोंड द्यावे लागते. आणि मुलींचा आहार, विहार, व्यायाम या गोष्टीकडे ह्याच काळात लक्ष दिलं पाहिजे. आता आपण बघा, की तरुण मुली, मुलं यांचा जो आहार आहे किंवा त्यांचा जो डेली रुटीन आहे, ते इतकं बिघडलेलं आहे. बाहेरचं जंक फूड खाणं किंवा बाहेरच्या तळलेले पदार्थ खाणं यांच्याकडेच त्यांचा कल असतोय. मुलींचा सुद्धा. आणि व्यायामाच्या नावाने काय असते? तर काहीच नाही. शून्य. टीव्ही समोर बसणं किंवा मोबाईल समोर बसणं, ह्याच्या समोर बसून त्यांचा जो डेलीचं सेडेंटरी लाईफ सुरू झालंय आणि त्याच्यामुळेच आत्ता मुलींमध्ये, तारुण्यामध्येच ओबेसिटीचा प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि तिथूनच पुढे मग पीसीओडी, पीसीओएस असंख्य मुलींना आपल्याला आता त्रास होतोय. माझ्या डेली रुटीनमध्ये पण ज्या तरुण मुलींचा सगळ्यात मोठा काय प्रॉब्लेम असेल तर पीसीओडी, पीसीओएस. ह्या मुलींना आपण काय सांगतोय? तुमचं वेट लॉस करा, तुमचं पीसीओडी आपोआप करेक्ट होणार आहे. पण मुलींना ते पण हे नसते, की लवकर मेडिसिन घेऊन किंवा हार्मोन टॅबलेट. आता पीसीओडी जर आपण ट्रीटमेंट काय देतोय? तर हार्मोनच ट्रीटमेंट असते आणि ही ट्रीटमेंट पुढे जाऊन एक 3-4 महिने त्यांचे पिरियड्स व्यवस्थित होतील. पण परत 3-4 महिन्यांनी बघायला गेलं तर एक 4-5 किलो वजन वाढलेलं असते बिकॉज ऑफ दॅट हार्मोन थेरपी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, की ह्याच वयात आपण वयाकडे, आपल्या वजनाकडे, इतर हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर जे तारुण्यावस्था येतात, त्या तारुण्यावस्थेमध्ये येणारे गर्भारपण म्हणा, बाळंतपण म्हणा, यावेळी सुद्धा त्यांचं योग्य औषधोपचार, योग्य आहार हा खूप गरजेचा आहे. त्यानंतर येणारी प्रौढावस्था साधारण 40शी-50शी मध्ये यावेळी तर स्त्रियांचे आरोग्य पुन्हा हे नवीन वळण येत असते. प्रौढावस्थेमध्ये. मेनोपॉजचा काळ जवळ येत असतोय. शरीरातले जे हार्मोन जे असते, त्याचं ड्रास्टिक त्यांची लेव्हल खूप कमी व्हायला लागते. चेंज होत असते. आणि त्याचाच परिणाम तिच्या शरीरावर, तिच्या मनावर खूप गंभीरपणे होत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. बघा, काय होते, आई 40, 45, 50ची आहे. त्याच वेळा तिची मुलं, मुलगा, मुलगी जे काय असेल ते ऐन तारुण्यात असतात. म्हणजे हार्मोन लेव्हल पीकला 18-19 वर्षाची मुलं असतात आणि सासू-सासरे साधारण 60-70 वयाचे. म्हणजे बघा, प्रत्येकाची वयाची मानसिकता म्हणजे आईची मानसिकता वेगळी, सासू-सासऱ्यांची वेगळी, मुलांची मानसिकता वेगळी आणि ह्या सगळ्यांच्या मानसिकतेमुळे जे काही तुंबळ घरात उडतंय त्याचा अनुभव सगळ्यांनाच येत असेल. अशा वेळी सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा असतोय? तर पुरुषांचा. आता पुरुषांनी पत्नी, आपली मुलं, आपले आई-वडील ह्यांच्याची मानसिकता समजून घेऊन, त्यांना सांभाळून घेऊन एक उत्तम दुवा बनण्याची जबाबदारी जर घेतली, तर घरातले जे तुंबळ युद्ध असते ते होणार नाही. आता स्त्रियांचं आरोग्य हे फक्त स्त्रियांवर अवलंबून नाही हे मी तुम्हाला सांगितलं. तसं त्याच्यात सगळ्यात महत्वाचा वाटा आहे, की घरातल्या पुरुषांचा. की पुरुषांनी सुद्धा स्त्रियांच्या आरोग्याची मनापासून काळजी घेतली पाहिजे, की तिच्यामुळे आपलं घर चालते. ती आपल्या घराची काळजी घेते, पूर्ण जबाबदारी पेलते. तर तिच्या आरोग्याची काळजी घेणं हे पुरुषांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. तर हे एक मला पुरुषांना मेसेज आहे, की त्यांनी स्वतःच्या पत्नीचा, स्वतःच्या मुलींचा, स्वतःच्या आईचा, स्वतःच्या आजीचा, ह्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी ही पुरुषांची आहे. त्यानंतर येणारं वार्धक्य. वार्धक्य ही सगळ्या आजारांचं माहेरघरच बनून असते. पाळी गेलेली असते, कॅल्शियम कमी झालेलं असते, हाडं ठिसूळ झालेली असते. ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, बीपी, डायबिटीज, हार्ट अटॅक, वजनात वाढ, अशक्तपणा, तर हृदयरोग हे सगळ्या गोष्टी हातात हात घालून येतच राहतात. अशा वेळी जर स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ऍक्च्युली म्हातारपणात जर आपल्याला उत्तम आरोग्य टिकवायचं असेल,
तर त्याची तयारी आपल्याला तरुणपणातच करायला पाहिजे. म्हणजे तरुणपण असताना जर आपल्याला वाटत असेल, की आपलं म्हातारपण आपण म्हातारं होणारच आहे, ते नॅचरली येणारच आहे. पण म्हातारपणात कुठलाही आजार किंवा कुठलंही मेडिसिन आपल्याला लागू नये यासाठी आपण अगोदरपासूनच तयारी केली पाहिजे. आपल्या शरीराला योग्य ठेवायला, आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी. वास्तविक महिलांचं आरोग्य हा खूप गहन आणि विस्तृत विषय आहे. स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या आयुष्याच्या त्याच्या आरोग्याच्या बाबतीत वेगवेगळ्या समस्या येत असतात. बालपण म्हणा, पौगंडावस्था म्हणा, तारुण्य म्हणा, गर्भारपण म्हणा, बाळंतपण, प्रौढावस्था, म्हातारपण हे वेगवेगळे त्याचे स्टेजेस आहेत स्त्रियांच्या आयुष्यात. एवढ्या स्टेजेस तर पुरुषांमध्ये कधीच नसतात. त्याच्यामुळे आणि प्रत्येक अवस्थेमध्ये ना जो हार्मोन लेव्हल आहे इतक्या त्याच्यात खाली चढ उतार होत असतात. आणि आपण जे आहे ना स्त्रियांचं जे शरीर आहे हे हार्मोनचा खेळच असतो, सारखा होत असतो. त्यामुळे ह्या प्रत्येक अवस्थेमध्ये घ्यायची काळजी जर मी सांगायला गेले तर प्रत्येक विषयाला मला अर्धा-अर्धा तास घ्यायला लागेल. म्हणून सर्वसाधारणपणे स्त्रियांनी आपल्या आरोग्याबद्दल काय-काय काळजी घ्यायला पाहिजे, त्याबद्दल आपण थोडेसे पॉइंट्स सांगते मी तुम्हाला. त्याप्रमाणे आपण बोलूया. सगळ्यात महत्वाचे हा स्त्रियांचा आहार. तर रोजचा आहार हा सकस, संतुलित, योग्य प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स फायबर ह्या सगळ्या गोष्टी त्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आपण घरातल्या सगळ्यांच्याच आहाराबद्दल, त्यांच्या खाण्यापिण्याबद्दल नेहमी जागरूक असतो. मुलांचा डबा, नवऱ्याचा डबा, सासू-सासऱ्यांचं काय पथ्यपाणी असेल तर, घरच्यांची जेव्हा आजारपण असतात, तेव्हा आजारपणातल्या असलेल्या पथ्यपाणी, ह्या सगळ्याच वेळेत आपण त्यांच्या आहाराबद्दल नेहमीच काळजी करत असतो. पण स्वतःच्या आहाराकडे, जेवणाकडे, स्वतःच्या जेवणाच्या वेळांकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असतो. सगळ्यांची जेवणं झाल्यावर जेवूया. सगळी घरातली कामं उरकून मग जेवूया. कालचं काय शिळं आहे काय बघूया आणि मग आपण हे जेवूया. किंवा जर जेवणात काही कमी पडत असेल, तर स्वतःच्या ताटातलं काढून ठेवू. उभ्या-उभ्या, घाईघाईने काहीतरी पोटात ढकलणं. त्यातल्या त्यात जर वर्किंग वुमन असेल, कामावर जाणाऱ्या स्त्रिया असतील, त्यांची जी काही धावपळ असते ना, ती काय बघायलाच नको. म्हणजे वर्किंग वुमन तुम्ही शांतपणे बसून जेवायला लागले टेबलवर किंवा असं कधीच दिसत नाही. त्यांचा जेव्हा लंच ब्रेक असतो, तो पण एक अर्धा तासाचा लंच ब्रेक मिळतो त्यांना. ते पण पटापट खायचं, गडबडीत खायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे जो खाणं जे महत्वाचा आहार आहे, त्याच्यासाठी जो त्यांना वेळ द्यायला पाहिजे, तो पण त्यांना देता येत नाही. आणि ताटात काय आहे, ह्या सुद्धा गोष्टी बघायलाच पाहिजे. ताटात पण आता इतकं त्यांचं हे भाजीच नाहीये किंवा चपातीच नाहीये किंवा भातच नाहीये, डाळच नाही. कशाबरोबर तरी खावा. अशा या सगळ्या गोष्टी स्त्रिया करत असतात. इतरांची काळजी घेता तुम्ही तुमचं स्वतःचं शरीर सुद्धा प्रॉपर ठेवलं पाहिजे आणि शरीराची काळजी घेण्यासाठी तुमचा आहार हा प्रॉपर असला पाहिजे. योग्य प्रोटीन युक्त आहार हा गरजेचाच आहे प्रत्येक स्त्रीला. मी सांगितलं की आपलं जे शरीर आहे हे हार्मोनली मॉडिफाईड आहे आणि स्त्रियांमध्ये हार्मोनचं प्रमाण तर प्रचंड आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन तिच्या शरीरामध्ये डेली बेसिसवर वेगवेगळ्या प्रमाणात स्रवत असतात. आता जो हार्मोन आहे त्याचा जो बेस आहे तो आहे बेस्ट क्वालिटी प्रोटीन. तो बेस्ट क्वालिटी प्रोटीन जोपर्यंत तुमच्या आहारात जात नाही, तुमच्या जेवणामधून जात नाही, तोपर्यंत हे हार्मोन लेवल प्रॉपर पद्धतीने तयार होत नाहीत. आणि जर हे हार्मोनच तुमचे प्रॉपर तयार झाले नाही, योग्य त्याचं प्रोडक्शन झालं नाही, तर त्याचा डायरेक्टली परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो आणि तुमच्या आरोग्यावर होत असतं. आणि तिथूनच पुढे ज्या तक्रारी आहेत, पीसीओडी आहे, पीसीओएस आहे, हार्मोन जे म्हणजे थायरॉइड आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे हार्मोन इम्बॅलन्समुळेच होत असतात. त्याच्यामुळे स्वतःच्या आहारातल्या प्रोटीन इंटेककडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आता शरीरात कोणत्याही लहान-सहान तक्रारी ज्या आपल्या असतात, त्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. सततचं पित्त होतंय, डोकं दुखतंय, उलट्या होतायत, पोटदुखी असते, अशक्तपणा असतो, अंगदुखी असते, सांधेदुखी असतात. एक ना दोन अनेक लहान-लहान तक्रारी आपल्याला सतत जाणवत असतात. स्त्रियांना तर सतत जाणवत असतात. आणि हे शरीर आपल्याला दाखवत असते, की काहीतरी सिम्प्टम, की बाई तुला हे काहीतरी व्हायला लागलंय, त्याच्यासाठी उपचार कर, त्याच्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन घे, डॉक्टरांच्याकडे जा. पण आपण बघा, डोकं दुखतंय एखादी गोळी खाऊन मोकळं होतोय. ताप आलाय, कणकण आलाय, एखादी क्रोसिन खाऊन मोकळं होते.
अंग दुखतंय काहीतरी औषध खाऊन मोकळं होते किंवा एक 10 मिनिटं झोपतोय मोकळं होते. पण तसं करू नका. पिरियड्सच्या बाबतीत तर अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आता पीसीओडी, पीसीओएस, पीआयडी सारखे ह्या सगळ्या पाळीच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी असतात, हे अगदी वेगवेगळ्या प्रकारची त्याच्या सिम्प्टम आपल्या शरीरात दिसत असतात. अति रक्तस्राव म्हणा किंवा कमी रक्तस्राव, पोटदुखी ह्या सगळ्यांच्या गोष्टींकडे हे छोटे छोटे जे बदल आहेत, छोटे छोटे ज्या तक्रारी शरीर दाखवत असते, त्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाहीये. कारण इथूनच पुढे आपण जर पिरियड्सकडे लक्ष दिलं नाही, हेवी मेन्सेसकडे जर लक्ष दिलं नाही, तर पुढे जाऊन आपल्याला एचबी कमी होणं म्हणजे रक्तक्षय बऱ्याचशा स्त्रियांमध्ये आणि इंडियामध्ये तर रक्ताचं प्रमाण स्त्रियांमध्ये मुळातच कमी आहे. आणि त्यात ह्या जर पाळीच्या संदर्भातल्या आजारांकडे जर तुम्ही लक्ष दिलं नाही, तर पुढे तुम्हाला अॅनिमिया सारख्या आजारांना तोंड द्यायला लागते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलंच पाहिजे. आता नवीन ट्रेंड म्हणजे आजारातला म्हणजे कॅन्सर. स्तनातल्या गाठी किंवा पोटात जर काय वेगळे त्रास, आता हे पाळीच्या संदर्भातले आजार सुद्धा खूप त्याचा परिणाम जो पुढे जाऊन कॅन्सरमध्ये डिटेक्ट होऊ शकतो. म्हणून त्याच्याकडे पण लक्ष देऊ नका. स्तनातल्या गाठी, शरीरामध्ये कुठेही आलेल्या गाठी, त्वचेच्या संदर्भात कुठेही जर चेंजेस जाणवत असतील आपल्याला, तोंडामध्ये जर काही चेंजेस दाखवत असतील, काहीही लहान सहान तक्रारींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. ह्या नेहा सगळ्या ते गोष्टी एकच मिनिट. जे 2 डिव्हाइसवर जॉईन आहेत ना, त्यांनी कृपया करून एका डिव्हाइसवरती जॉईन व्हायचंय, कारण वेटिंगला बरेच जण आहेत. कंटिन्यू नेहा ताई. येस. तर ह्या ज्या तक्रारी आहेत ना, आता बघा कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. स्तनांचे कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर स्त्रियांमध्ये खूप प्रमाण वाढलेलं आहे. तर त्या या तक्रारी आपल्याला लहान-लहान जाणवतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांची भेट घ्या, मार्गदर्शन घ्या आणि त्याप्रमाणे जे काही ट्रीटमेंट करायला लागते, ते ट्रीटमेंट करून घ्या. आपण कसं ट्रीटमेंटला घाबरतो किंवा की काहीतरी निघेल, नको करायला. ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांकडे भरपूर प्रमाणात असतात, की राहू दे काय होत नाहीये, माझी झोप झाली नसेल काल किंवा मी काहीतरी काल अरबट-चरबट खाल्लंय, काल शिळं खाल्लंय म्हणून पित्त झालं असेल. ह्या सगळ्या गोष्टी खूप आज काम झालंय म्हणून अंग दुखत असेल, जॉइंट दुखत असतील, घरकाम काढलंय, आता दिवाळी आली, गणपती आले, यात आपण एक्स्ट्राचं काम करत असतोय. अशा वेळी अंग दुखायला लागते, जॉइंट दुखायला लागते. पण ह्या सगळ्या गोष्टींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास होण्यापेक्षा काहीतरी भयंकर व्याधी, गंभीर स्वरूपात व्याधी निघण्यापेक्षा ज्या कमी स्वरूपात आहे, त्याचं स्वरूप कमी आहे, तोपर्यंतच त्याच्याकडे लक्ष द्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊच नाही म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे जर पहिलाच दुर्लक्ष केलं नाही, पहिलाच लक्ष दिलं, तर तुम्हाला पुढे जाऊन मोठे आजार होणारच नाहीयेत. तर लघवीच्या तक्रारीच्या ज्या असतात किंवा फंगल इन्फेक्शन मी मगाशी म्हटलं, की फंगल इन्फेक्शन जे अल्टिमेट पार्ट्समध्ये फंगल इन्फेक्शनच्या तक्रारी लेडीज सांगतच नाहीत. अगदी खूप झाल्यानंतर अगदी मला सहनच होत नाहीये आता, त्यावेळेला त्या स्त्रिया डॉक्टरांच्याकडे जातात. असं करू नका. कारण जितकं तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करणार, जितका त्या सिम्प्टम्सकडे दुर्लक्ष करणार, तितका तो आजार पुढे बळावत जातोय. आणि मग आपल्याला त्याची ट्रीटमेंट पण तेवढीच लांबत जाते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्या वजनाकडे लक्ष ठेवणं. कारण वाढलेलं वजन हेच पुढे जाऊन तुम्हाला बीपी आहे, डायबिटीस आहे, हार्ट डिसीज यासारख्या आजारांकडे घेऊन जाते. जोपर्यंत आपल्या पिरियड्स येत असतात, तोपर्यंत एक युस्ट्रोजन आपलं जे हार्मोन आहे, ते आपल्याला देवाने वरदान म्हणून दिले. बघा स्त्रियांमध्ये 40-45 पर्यंत हृदयरोग म्हणजे स्त्रियांमध्ये फार प्रमाण कमी आहे. कारण हा युस्ट्रोजन लेवल. पण जसं तुमचं पिरियड जातात, जसं आता मी मगाशी म्हटलं, की जे आपलं वार्धक्य आहे, जेव्हा पिरियड जातात, त्यावेळेला अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. कारण इथे जेव्हा युस्ट्रोजनचं कवच शरीरातनं निघून जाते, त्यावेळेला हृदयरोगाचा धोका, ऑस्टिओपोरोसिसचा धोका हा सगळ्यात वाढलेला असतो. कारण त्यावेळेला शरीरात कॅल्शियमचं पण प्रमाण कमी झालं असते. मी एखादी गोळी खाईन रोज आणि बरी होईन, असं होत नाही. कारण जी घेतलेली गोळी आहे कॅल्शियमची, ती सुद्धा शरीरात ॲब्झॉर्ब होत नसते. त्याच्यामुळे आपण अगोदरपासूनच ह्या आपल्या वजनाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता सध्या बघा, स्त्रियांच्या टीव्हीवरचा सीरियलचं क्रेज खूप वाढलेलं आहे. सीरियल्स, मोबाईल ह्यांच्याकडे ह्या खूपच आहारी गेलेल्या आहेत म्हणजे.
त्याच्यामुळे आता डोकं, मान, पाठ ह्याच्या तक्रारी वाढत चालल्यात. म्हणून टीव्ही, मोबाईल ह्याचा वापर करणं सुद्धा कमी केलं पाहिजे. नियमित आरोग्याची तपासणी करून घेणं, तसं बीपी आहे, ब्लड शुगर आहे, नंतर कोलेस्ट्रॉल लेवल आहे, कॅल्शियम लेवल आहे, B12 लेवल आहे, HB लेवल आहे. ह्याच्या तपासण्या ह्या वेळोवेळी करून घ्यायला पाहिजेत. उगाचच कशाला राहू देत असं करू नका. कारण त्यात थोडाफार इकडे-तिकडे काय असेल तर त्याच वेळेला आपल्याला काम करता येते. गर्भावस्था म्हणा किंवा प्रसूती अवस्था म्हणा, रजोनिवृत्ती ह्या सर्वच वेळी प्रत्येक वेळी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या आपण बघा, ह्या स्त्रिया असतात ना, ह्या खूप हळव्या असतात. आपण खूप हळव्या असतो. अगदी लहान-लहान गोष्टींचं टेन्शन येते आपल्याला. बाईच नाही आली कामावर, मिस्टरांना उशीर झाला, मिस्टर फोन उचलत नाहीये. लहान मुलं असतील, मुलं बाहेर गेले, मुलांनी फोनच नाही केला, मुलगी फोनच उचलत नाही. ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, ह्यांचं आपल्याला किती टेन्शन येते. आणि जेवढं आपण टेन्शन घेणार आहे, तेवढे आपले हार्मोन लेव्हल वाढणार आहे. आणि म्हणूनच हे टेन्शन, ताण ह्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या स्वास्थ्यावर होत असते. आणि त्यातून जर मेनोपॉज चालू असेल, प्रेग्नन्सी चालू असेल, थायरॉइड सारखे आजार जर आपल्याला इम्बॅलन्स असेल, तर ह्या स्त्रियांची मानसिक आरोग्य आहे ना, हे खूपच धोक्यात येते. अशा वेळी मग चिडचिड, डिप्रेशन, ताणतणाव ही सगळी लक्षणं दिसायला लागतात. आता ही मानसिक लक्षणं जेवढं आपलं शरीर दाखवते लक्षणं, तेवढीच लक्षणं आपलं मन सुद्धा दाखवत असते. आणि स्त्रियांच्या बाबतीत तर मानसिक लक्षणं इतकी असतात, भयानक पद्धतीने त्यांचं मानसिक ताण जाणवत असतात आणि त्याच्याप्रमाणे त्यांचे मानसिक एक्सप्रेशन्स येत असतात. त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे एखादा आवडीचा छंद जोपासणं. ध्यान करणं, योगाभ्यास करणं, प्राणायाम करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आपलं मानसिक संतुलन आणि मनाची आरोग्य प्रॉपर ठेवायला मदत करते. एखाद्या सामाजिक कार्यासाठी वेळ द्या. आता आपल्या ह्या कॉलवर तुम्ही बघाल, तर जवळ-जवळ मला वाटतं की 70 ते 75% स्त्रिया आहेत. म्हणजे स्वतःच्या आरोग्याबरोबरच दुसऱ्यांचं आरोग्य कसं उत्तम ठेवता येईल, त्यांना काही डिसीज असतील, काही त्यांच्या अनारोग्याची तक्रारी असतील, तर त्याच्यातून बाहेर कसं काढता येईल, त्याच्याविषयी आपण आपल्या कॉलवरच्या स्त्रिया काम करतात. म्हणजे हे जे एक सामाजिक कार्य आहे, अशा कार्यांमध्ये आपण स्वतःला इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे आणि उत्तम सामाजिक कार्य हे करतच राहिलं पाहिजे. दिवसातले 23 तास आपण आपल्या कुटुंबाला देतोय. त्यातला निदान 1 तास स्वतःसाठी द्या. स्वतःच्या आरोग्यासाठी द्या. काही व्यायाम असेल किंवा प्राणायाम असेल, योगा असेल, ह्या सगळ्या मेडिटेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी 1 तास देणं खूपच गरजेचं आहे. पुरेसं पाणी पिणं, पाण्याबाबतीत पण आपले भरपूर टॉपिक्स होतात. पाणी प्रॉपर इनटेक करा. आपण किचनमध्ये किती वेळा असतो? आपण मोस्ट ऑफ द टाईम किचनमध्येच असतो. समोरच पाणी असते, पण आपण पीत नाही. तर हे जेव्हा पाणी आपण पीत नाही, त्याचमुळे आपली पाठ सांध्यातली चरबी, त्वचेखालची चरबी ही वाढत असते. त्यामुळे डेली बेसिस आणि शरीर पण हायड्रेट राहत नाही, त्वचा डल होते. तर डेली बेसिसवर पाण्याचा इंटेक पण चांगला ठेवला पाहिजे. पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. कारण मी मगाशी म्हटलं, की मोबाईल किंवा टीव्ही बरेच वेळ सीरियल्स बघत बसणं किंवा बरेच वेळपर्यंत मोबाईल बघत बसणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे स्वतः तुमचे डोळे ऑलरेडी ते वयानुसार कमजोर झालेले असतात. त्याचा पण आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे, की झोप प्रॉपर राहणे. कारण झोपेतच आपलं शरीर हे रिपेअर होत असते. तर प्रॉपर झोप घेणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतः नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. 100% पॉझिटिव्ह माइंडसेट हा तुमचा असलाच पाहिजे. आता पॉझिटिव्ह माइंडसेट आपल्याला शतायुषी फॅमिली शिवाय कोणीच देऊ शकत नाही. इथे 100% मनावर काम केले जाते. अर्चिता मॅमचा टॉपिक म्हणा किंवा धनाजी पाटील सरांचे टॉपिक म्हणा, हे आपल्याला मनावर काम करायला 100% माइंडसेट द्यायला उपयोगी असते. आपण कसं करतोय, की 20% व्यायाम, 80% आपला आहार आणि 100% पॉझिटिव्ह माइंडसेट हा आपण खूप गरजेचा आहे. हा पाया आहे. आता स्त्रियांचं आरोग्य हा आता सगळ्यात उत्तम उदाहरण काय आहे, तर घरातली स्त्री. घरातली स्त्री जर सुदृढ आपण कायम म्हणतो, की घरातली स्त्री जर सुदृढ असेल, तर घर सुदृढ आहे. तर हा सगळ्यात आरोग्याचा पाया आहे. जर तुम्ही तुमचे पॉझिटिव्ह विचार ठेवले, तुमचं शरीर स्वस्थ ठेवलं, तुमचं आरोग्य स्वस्थ ठेवलं, तर तुमचा कुटुंब सुद्धा स्वस्थ राहणार आहे. थोडक्यात काय तर स्त्रियांनी घर, काम आणि इतर जबाबदाऱ्यांबरोबर
स्वतःचं मानसिक, शारीरिक आरोग्य आणि सामाजिक सुद्धा सामाजिक आरोग्य हे ह्याच्याकडे पुरेपूर लक्ष दिले पाहिजे. एक निरोगी महिला ही एक निरोगी कुटुंब आणि त्यातूनच एक निरोगी समाज घडवू शकते. थँक जोरदार क्लॅपिंग करूया नेहाताईंसाठी. खरंच महिलांचं आरोग्य खूप महत्वाचं